नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत पौष्टिक असे मुगाच्या डाळीची भजी, तेही पावसाळ्यातली पहिली भजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ही भजी अतिशय कुरकुरीत होते, त्यातल्या त्यात खूप पौष्टिक आहे आणि खूप चविष्ट आहे। मग ती कशी बनवायची, त्यामध्ये कोणकोणते साहित्य आपण इथे वापरलेले आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे मी येथे उडदाची डाळ घेतलेली आहे। आता या दोन्ही गोष्टी आपल्याला 4 तासासाठी भिजण्यास ठेवायची आहे। तर एका बाउलमध्ये उडदाची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही ॲड करून घ्यायची आहे। स्वच्छ 2 पाण्याने येथे आपण ही डाळ धुवून घ्यायची आहे। आता या डाळीमध्ये पुन्हा पाणी ॲड करायचं आहे। तर एक तांब्या भरून मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि 4 तासासाठी याच पद्धतीने मी ही डाळ आता भिजण्यास ठेवणार आहे। तर 4 तासानंतर मी तुम्हाला ही डाळ दाखवणार आहे की कशा पद्धतीने भिजलेली आहे। आता ही 4 तास झालेली आहे, डाळ छान अशी भिजल्या गेलेली आहे। आता मी तुम्हाला फायनल असं साहित्य सांगते। तर 4 तास आपण मुगाची डाळ येथे भिजण्यास ठेवलेली आहे। त्यानंतर एक कांदा घ्यायचा, तो बारीक असा चिरून घ्यायचा आहे। एक बटाटा घ्यायचा, तोही आपल्याला बारीक असा उभा शेपमध्ये चिरून घ्यायचा आहे। अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे। भरपूर अशी मेथीची भाजी घेतलेली आहे। आता आपल्याला ही डाळीतलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप, डाळ वाटताना तुम्हाला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये। आपल्याला येथे पाणी न घालता डाळ वाटून घ्यायची आहे, लक्षात घ्या। मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ ॲड करायची आणि पाणी न घालता ही डाळ वाटून घ्यायची आहे। तर या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे की डाळ कशी वाटायची। सर्वात महत्त्वाचं, डाळ पाणी न घालता वाटायची। त्यानंतर हिनं जसं आपण वड्याचं पीठ ठेवतो त्या पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची आहे। थोडी मध्यम स्वरूपाची जाडसर ठेवायची। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, त्यानंतर जिरे, ओवा आणि अद्रक हिरवी मिरचीची पेस्ट आपण जी बारीक भरडा करून घेतलेला आहे ती ॲड करायची आहे। आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे। आता येथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांद्याचे असे बारीक असे स्लाइसेस करून घ्यायचे आहे, जेणेकरून भजे कुरकुरीत होतात। आता यामध्ये 1 वाटी भरून मी मेथी घातलेली आहे। जी सिजनेबल तुमच्याकडे भाजी असेल ती सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। आता या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे बटाटा ॲड करून। तर सगळ्या गोष्टी मी आता मिक्स करून घेणार आहे। आता येथे आपलं भज्यांचं पीठ रेडी झालेलं आहे। आता आपण येथे भजे तयार करून घेऊया। तर कढईमध्ये कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये एक एक भजा आपण सोडून घ्यायचा आहे। भजी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लहान मोठे बारीक सोडू शकतात आणि साईडने असं कोपऱ्यावरून आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे हे भजे सोडायचे आहे। आता ही भजी एक साईडनी छान अशी होत आलेली आहे। आता गॅसची फ्लेम थोडी स्लो करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडनी ही भजी पलटी करायची आहे। आणि दुसऱ्या साईडनी ज्यावेळेस आपण पलटी करतो त्यावेळेस गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची आहे। हे जे टेम्परेचर आहे मी तुम्हाला का सांगते, कारण की यामध्ये मेथी आहे, त्यानंतर कांदा आहे। तर या दोन्ही गोष्टींना करपायला नको आणि जी भजीची जी चव आहे ती तशीच राहायला हवी। त्यातल्या त्यात ही भजी कुरकुरीत व्हायला हवी। तर दोन्ही साईडनी मी अशा पद्धतीने अलटी पलटी करून घेणार आहे। दोन्ही साईड व्यवस्थित अशी झाल्यानंतर आपल्याला फक्त 5 ते 10 मिनिटं स्लो फ्लेम ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हे भजे कुरकुरीत होऊ द्यायचे आहे। म्हणजे आपला कांदाही जळत नाही, त्यातल्या त्यात मेथीचा कडवटपणाही यामध्ये राहत नाही। अशा पद्धतीने तुम्हाला ही भजी तळून घ्यायची आहे। सुरुवातीला हाय फ्लेम करायची, दुसऱ्या साईडनी पलटी करताना मंद गॅस ठेवायचा, पुन्हा पलटी करताना हाय गॅस करायचा आणि पुन्हा मंद ठेवायचं। अशा पद्धतीने ही भजी तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता भजीचा रंगही बदललेला नाही आहे, त्यातल्या त्यात भजी अतिशय कुरकुरीत झालेली आहे। आता ही भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला मी फायनल अशी ही भजी दाखवणार आहे। तर अतिशय मस्त आपली कुरकुरीत इथे भजी रेडी झालेली आहे। तर याच पद्धतीने मी सेकंड बॅच सुद्धा रेडी करून घेणार आहे।
तर मित्रांनो, तयार आहे आपली पहिल्या पावसातली पहिली भजी. अतिशय पौष्टिक मुगाच्या डाळीची भजी झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे. ही भजी तुम्ही टोमॅटोच्या सॉससोबत, दहीसोबत, चटणीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात. इतकी सुरेख पद्धतीने होते. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.